रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या सीमेवर असलेल्या पंगेरे खाडीवरचा हा पूल। स्थानिकांची ही लगबग पाहून त्यांनी पूल दुरुस्तीला काढला तर नाही ना असं कदाचित तुम्हाला वाटेल। मात्र ही पूल दुरुस्ती नाही तर डोल लावून केली जाणारी मासेमारी आहे। पावसाळ्यात भरतीच्या वेळी खाडीच्या मुखाजवळ पाण्याचा प्रवाहाचा वेग वाढतो, त्यामुळे मच्छीमार खाडीच्या मुखाजवळ जाळी लावतात आणि मासेमारी करतात। आमच्या पंजोबा वडिलांपासून ही पारंपरिक ही पद्धत आहे आणि जवळजवळ आम्ही म्हणजे मला आज 55 वर्ष होत आली आहेत, तरी मी वयाच्या 3री असतेपासून मी मच्छीमारीचा हा माझा व्यवसाय आहे। हे आमचा पारंपरिक मच्छीमारीचा व्यवसाय आहे आणि हे आम्ही डोळी लावून मच्छी पकडतो इथे या ब्रिजवरती। आम्हाला ते बोयरा, शेतक, रेणवी, तांबोसा, भानोशी, ताव ज्याला तावच बोलतात अशा प्रकारचे मला मच्छी मिळते इथे। सध्या पावसामुळे कोकणातल्या खाड्यांचा रंग बदललाय आणि खाड्यांच्या विस्तीर्ण पात्रात मच्छीमारांची तपस्या सुरू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण मासे गळाला लागावे म्हणून मच्छीमारांना तासनतास वाट पाहावी लागते। आणि जेव्हा ही तपस्या फळाला लागते तेव्हा मच्छीमारांची चांगलीच चांदी होते। कोकणात गरवणे नावानं हा मासेमारीचा प्रकार ओळखला जातो। 5:30-6च्या दरम्यान आम्ही जातो समुद्रामध्ये। खाडीच्या समुद्रामध्ये आतमध्ये नाही, खाडीच्या तोंडावरती जातो मासे मारण्यासाठी। आणि कुठच्या प्रकारचे मासे या काळामध्ये मिळतात? या काळामध्ये म्हणजे आता सुरुवातीला सर्व होड्या बंद असल्यामुळे जो भरपूर मासा खाडीमध्ये घुसला जातो, त्याच्यामध्ये हा मोठा मासा सगळ्यात दागोळ। या माशाला काय म्हणतात? दागोळ। दागोळ। पण हा मासा खाल्ला जातो? खाल्ला जातो। तुम्ही याचं पुढे काय करणार? कापणार काय? नाही, आम्ही आता सेंटरला देणार काठ्यावरती। पाण्यात खोलवर डुबकी मारून शिंपल्या पकडणं हे काही येऱ्या गबाळाचं काम नाही। तर काही जण डुबकी मारल्यानंतर भली मोठी दगडं वर घेऊन येतात। तुमच्या आमच्यासाठी ही निव्वळ दगडं असली तरी मच्छीमारांसाठी हा समुद्रातला मेवा आहे। हिरव्या रंगाच्या शिंपल्या सदृश्य जीवाला वाकुंडे तर पांढऱ्या रंगाच्या जीवाला कालवं म्हणतात। बाजारात वाकुंडे आणि कालव्यांना मोठी मागणी असते। हे जे मासे आहेत हे गोड्या पाण्यामध्ये टिकत नाहीत, त्यामुळे जसा पावसाळा सुरू होतो गोडं पाणी खाडीकडे यावं लागतं आणि मग हे मासे बाद होतात। तत्पूर्वी हे वाकुंडा असेल किंवा ही कालवी असेल ही पाण्यातून बाहेर काढावी लागतात। आता पावसाळा सुरू झाला की पुढच्या 15 दिवसांमध्ये हेच काम खाडीपट्ट्यामध्ये सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। पावसाचा जोर वाढताच मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारी करणं कठीण असतं। मात्र अशा वेळी पारंपरिक मासेमारीची पद्धत कामी येते। म्हणतात ना, जुनं ते सोनं। सचिन देसाईसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, रत्नागिरी।